कसे आहेत मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आता आपण चाललोय चौराई देवीला। अरविंद जावळे, रोहित गायकवाड आणि मी इकडे चाललोय आम्ही। आमचा प्रेमला सुट्टी भेटली नाही आणि पोचले आता जस्ट। आज लय गर्दी वाटतं, इथनं एंट्री आहे। चाललोय आता आम्ही वरती, चले तिकडून जायचं। चल जय श्रीराम। पोचलोय आता, चाललोय वर जायला लय ताणणार आहे आता। आज बरोबर आज पाऊस पडला नाही, आम्ही म्हणलं आज पाऊस पडेल। मस्त जर्किंग बिर्किंग घालून आले, टोपी बिपी घालून आले। म्हणलं आज मस्त पाऊस पडेल, कशाचं काय आजच पाऊस पडला नाही। थंड वातावरण वाटतंय, पण हिरवगार वर तर लय भारी वाटतं। जर पाऊस पडला ना एकदम क्वालिटी दिसतं, फुल धुकं दिसतात वर। आंघोळ करून नाही आलो बहुत स्ट्रगल करना पड़ रहा है ऊपर आने के लिए। कृपया करून कोणीच लवकर लग्न नाही करायचं। काय होतं माहिती आहे का, लवकर लग्न केलं काय होतंय अरे तुला दमलो। काय होतं परत फ्युचर मध्ये खूप त्रास होतो लवकर लग्न केल्याने। अरविंदला विचारा बाकी। होय अरविंद, फुल ट्रेकिंग, दोन शब्द बोलायचे। ज्याला ट्रेकिंग बी करायची त्यांनी येऊ शकता इथं। लयवर आहे अजून, फक्त पाऊस पडला पाहिजे। 4 वाजणार, 4 वाजणार। शांत बसतोय तू तर त्याचा फायदा घेतोय का तू? जिमला जाते ना ते? पुढच्या महिन्यापासून मी पण जिमला लावणार आहे आता। एवढं तुला असं नाही, पण मी लहान पोरीसोबत लग्न नाही करणार। माझ्या 1 वर्ष मोठी पोरीसोबत लग्न करणार। कोणत्या पोरीसोबत लग्न? अरे तुला काही होतं राग ब्लॉग मध्ये दाखवू शकत नाही, पण लय मेहनत लागते। परमेश्वर, जर तुम्हाला कोणाला कॉल कटिंग किंवा होलं बिलं पाडायची असतील तर आम्ही आमच्या परमेश्वरचा नंबर पाठवतो। अनुकूल लग्न बिग्नाचं पाहिजे, काकडी बघा काय भाजी सगळं आहे आपल्याकडे। अजून त्याला आजोबाच्या स्टॉलवर बसायचं तेव्हा। माझ्याबद्दल चांगलं काहीतरी बोल, 2 शब्द। चांगलं काय बोलू म्हणजे माझ्यात काय चांगलं आहे? काहीच नाही। अरे मस्करी नाही आर्यन रील स्टार आहे, मी भावे रील स्टार। अरे चांगलं काहीतरी बोलायचंय। माझ्याबद्दल काय वाटतं तुला? मी आज मला निलंगा राईस चारला। अरे असं नाही रे, म्हणजे असं की नाही का की बाबा हा हे याच्यात चांगली गोष्ट आहे, एक चांगली गोष्ट एक खराब गोष्ट। चांगली गोष्ट एवढं विचार, वाईट गोष्ट पहिलं खराब मला गोष्ट असं नाही कळून येत। खराब गोष्ट सांग। खराब गोष्ट का? हा. की तुला राग लवकर येतो हे। अजून 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 लय आवडत वाईट गोष्टी। चांगली सांगू का? वाईट सांगा। अजून राग लवकर येतो। अजून मारतो ती तुझी, माझं नाही दिसलं का? रोहितीची चांगली गोष्ट सांगेल। रोहितीची का? तो भाई गाडी द्यायला कधी नाही म्हणत नाही मला। अजून एकच फक्त गरजेपुरतं गाडी द्यायला नाही म्हणत आहे। पोरग स्वभावाने चांगला आहे, फक्त जरासं मी स्वभावाने चांगला नाही। नाही हा पण चांगलाच आहे। याचा पप्पा त्यांच्यामध्ये कशी चिंट्या बोलायची। ह्याचं चांगलं जर बॉल लागलं ना त्याला काय म्हणतो, घे मग पप्पा बोलून। मी चांगलं बोलत नाही काय बोलत, चांगलं झालं। चांगलं आहे की नाही मी ते सांग। नाही मग घरी मला हे असलं बोल, माझं सांग केलं। भांडणं परत चालू झाली। तिथं व्हिडिओ वगैरे काढले, तोकाची पळत चालले। व्हिडिओ वगैरे काढले, ज्यांनी कोणी इन्स्टाला फॉलो नसेल केलं त्यांनी नक्कीच फॉलो करा। दोघं त्यांचे भाव
रस्ता बघा कसला क्वालिटी आहे. दमले दोघं दमले. इकडे हा. इकडे बिनावर असतो अशी तू सिंग करणार होतो म्हणजे नको म्हणतो. पावसात यायला पाहिजे, लय भारी दिसतंय ना. गरमीमध्ये जर्किंग घालायला माझ्या वेगळे जरा लच कडक गरम व्हायला लागलं. उन्हात चाललोय आता आलोय. थंडीमध्ये मध्ये बसलो ना समोर ते गाडी चालत ना त्याची मजा घ्यायला एकदम भारी वाटत होतं. आलोय आता बघा, तिथं जवळच आहे आता मंदिर. एकदम क्वालिटी व्ह्यू. आमच्या दोघांचा फोटो काढा तिथनं तेव्हा तिथं पाणीचं पण आहे. इथं आमचा अरविंद, मंदिरचं मेन. माझ्या फोनचं परत स्टोरेज फुल झालं म्हणून अरविंदच्या फोनमध्ये काढावं. पण मी अरविंदला घेऊन फिरतो. तुम्ही म्हणता सारखं अरविंदला का घेऊन फिरतो? फक्त कामापुरतं घेऊन फिरतो. असं काय माझं ते हे. आणि काळी बाहुली ना माझ्यासोबत. मला लय जण म्हणले की काळ्या रंगाची पोरं घेऊन येण्याची सोबत, काय अपघात बिपघात काय होत नाही. चाललो आता इथनं पुढं पण आहे, तिथं चाललोय आता पुढं. तिथनं तर लय भारी दिसतं. दुष्ट लोक आहेत कपलला घेऊन, त्यांना त्यांच्यावर केस करीन मी. आणि अपोजिटला मी भेटेन जाऊन. लयच ऊन पडलंय. जर पाऊस आला असता, असला क्वालिटी व्ह्यू झाला असता ना, आपण येऊ परत एकदा पावसाळ्यात म्हणजे अजून येऊ 15-20 दिवसात. सगळे अख्खी पोर अख्खी ऑन गँग घेऊन. आता चाललंय घरी चाललंय. आता उतरताना काय वाटत नाही एवढं, चढताना लय वाटतं. पण व्ह्यू एकदम क्वालिटी आहे. घरच्यांसोबत फॅमिलीसोबत येऊ शकता तुम्ही. इथं बघण्यासारखं काही दुष्ट लोक येतात त्यांच्यावर मी केस नाही करू शकत मी, कारण की थोडेसे कपल लोक तिथं जरा वेगळे करत होते. रोहित भाईने तेवढ्यातच बघितलं. 2 मिनिटं बघत होतो मी. आणि रोहित भाऊनी डायरेक्ट बोलला मग लगेच ते पळून गेले. मग नंतर आम्ही त्यांना म्हणलं आपलं देवस्थान आहे. ड्रेसिंग असं करायला नाही पाहिजे, पण चुकीचं आहे. कारण की देवीच्या इथे फिरायला पाहिजे. असं काय पाहिजे. रोहित असं फॅमिली सोबत जायच्या ठिकाणी तुम्ही असलं घाण करणं चुकीचं आहे. नाही इथे म्हणजे लहान पोरं बी आलते फॅमिली सोबत, तरी पण हे असे येळे चाळे चालू होता. डोंगरावर जाऊन टॉयलेट साठी आई वडील नेतात, तसं पण नका करू राव. एवढं पार नाही ठीक आहे ते बरं. पोराचं काय वाटत नाही, पोराचं काय वाटत नाही. जे असली चाळे इथं करून भारी एकदम क्वालिटी एकदम भारी वाटतं इथं. शांत आणि एवढं ऊन आहे, लय ऊन आहे इथं. पण अवघा सावली अशी दिसायला वाटते, असं एकदम थंड वारा लागतंय, गार हवा लागते मस्त वेगळी. आपण येऊ इथं पावसाळ्यात येऊ, तुम्हाला व्ह्यू दाखवून नक्कीच. पुढं वरती मंदिराच्या तिथं काढले म्हणजे व्हिडिओ नाही काढले, स्टोरेज डिलीट मारण्यातच गेला आमचं. आणि माझा मोबाईल बी आता स्विच ऑफ होणार आहे. 5% चार्जिंग आहे. आम्ही जाता आता शिरगावला जाणार आहे. जर चार्जिंग असली तर दाखवू तुम्हाला. आता चाललोय, आता आम्ही खाली उतरतोय. जर खरंच नक्की ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला. बॅक टू आणि खरंच सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या आमच्या. शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग आवडतील का. आणि तामिनी घाटला बी जायचा आज विचार चालू होता, पण आपले सगळे मित्र कामात होते थोडेसे, म्हणून म्हणलं तिघात कुठं जावं, म्हणलं जाऊन येऊ इथं जवळपास. कारण की परत आम्हाला नाव ठेवतात आम्ही 3 जण गेल्यावर. मग सगळी सोबत असल्यावर जायचं ठरवलं. परत म्हणतात मी गेले की तुम्ही जाता. म्हणजे नाही तसं नाही, परिस्थितीनुसार त्यांना बी काम आहेत, ते बी काम करतात. आम्ही फक्त 3 बेरोजगार आहेत म्हणून आम्ही येतो. म्हणजे तसं आम्हाला बी कामाची गरज आहे, पण एवढी पण नाही. कीप सपोर्टिंग लव्ह यू ऑल. शेअर अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटा पण दाबा, लवकर व्हिडिओ आमचा. प्रेस बेल आयकॉन बटन. एवढा भारी बॉयफ्रेंड कोणाचा असल्यावर गर्लफ्रेंडला शेक येणारच ना. जसं की मीच म्हणून मी गर्लफ्रेंड बनवत नाही, कारण की तिला उगा टेन्शन नको माझ्यामुळे. आमच्या ग्रुप मध्ये सिंगल बाई कोणच सिंगल नाही आमच्या ग्रुप मध्ये. जे आहे ते
पहिल्या ब्लॉग रोहित मध्ये loyal जेवढे पोरं playboy. बघितलेलं ना तेवढं आमच्या ग्रुप मध्ये असतात. अरे आपल्यातला प्ले बॉय कोण आहे? Playboy. प्ले बॉय तसं नाही, नाही, आमचे मी सगळे loyal boy. लॉयल आहे. आमचा खरंच सगळ्यात लॉयल बॉय म्हणजे आमचा प्रेम गायकवाड. तो म्हणजे प्रेम जपू गायकवाड. तो दुसऱ्या पोरींना बघत नाही, कारण कारण की त्यांनी सिरियस आहे. आणि तो हे बोलायला साठी त्यांनी आम्हाला पैसे 100 रुपये दिले तो म्हणला होता की कारण माझी गर्लफ्रेंड बघ. काल पाठवलेले पैसे. चलो एवढा भारी दिसतो राव मी. करा मेसेज मला हाय म्हणून. एखाद्याने केलं तर तू रिप्लाय पण देणार नाही. तसं नाही, ज्याने कोणी इंस्टाला फॉलो नसेल केलं तर त्यांनी नक्कीच फॉलो करा, कारण की चांगले चांगले व्हिडिओ तिथं बघायला भेटतील. आणि इथं आज व्हिडिओ काढले मी, जास्त नाही काढले कारण की मला स्टोरेज पाहिजे होतं, पण तरी झालं स्टोरेज फुल माझं. आता आरवीच्या ह्याच्यात काढतोय व्हिडिओ, तरी पण मी काय आता ब्लॉग शॉर्ट पोस्ट केल्यावर नंतर दुसरा ब्लॉग काढायला स्टोरेज लागला. आता मला चाललंय काय जसं चाललंय तसं चालू द्या. चाललोय आता खाली. चलो बाय.